जसं सीजीआय म्हटलं की तरुण हे सगळे भारतातले जे तरुण आहेत, बेरोजगार तरुण आहेत, हे झुरळ आहेत. तुमच्या लेखी खरे झुरळ कोण आहेत आणि त्यांना नायनाट करण्यासाठी, त्यांना संपवण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे? खरं तर खरे झुरळ हे सरकारमधले भ्रष्टाचारी नेते आणि भ्रष्टाचारी कर्मचारी आहेत. खरे झुरळ म्हणजे या भ्रष्टाचारी नेत्यांना पहिलं साफ केलं पाहिजे. आणि हे साफ करू शकणारे ते फक्त सीजीआय, कॉक्रोच जनता पार्टीतले युवक आणि जे क्रांती आणतील. खरं सांगायचं तर जी पार्टी जर ऑफिशियली रजिस्टर झाली तर या महाराष्ट्रातच नव्हे, संपूर्ण भारतात एक नवी चळवळ उभी करतील. कारण आपण नेपाळसारख्या ठिकाणी बघितलं तर एक चळवळ उभी राहिली, जेनजी चळवळ उभी राहिली आणि त्या जेनजी चळवळीने नेपाळची पूर्ण सत्तांतर करून टाकलं, पूर्ण सत्ता बदलून टाकली आणि एक चांगला पंतप्रधान त्या नेपाळला भेटला. बांगलादेशचे आपण बघितले खूप मोठी जेनजी चळवळ तिथं उभी राहिली. तसंच भारतात ही एक खूप मोठी जेनजी चळवळ उभी राहायला पाहिजे. आणि जे खरे झुरळ आहेत, जे सरकारमधले जे झुरळ आहेत, जे झुरळ नेते आहेत, त्या झुरळ नेत्यांना आणि त्या झुरळ कर्मचाऱ्यांना खरं तर हाकललं पाहिजे. ज्या सीजीआयने वक्तव्य केलं की तरुण बेरोजगार हे झुरळ आहेत, ज्या सीजीआयने वक्तव्य केलं की हे कुठंतरी सरकार विरोधात जे बोलत असतात ते झुरळ आहेत, तर खरं तर तो सीजीआय स्वतः झुरळ आहे. कारण तो तरुणांना जो झुरळ बोलतोय ते तरुण त्या सरन्यायाधीशाच्या जागेवर कोणतरी दुसरा युवक जाणार आहे, कोणतरी तरुण जाणार आहे, तो या देशाचं भविष्य बघणार आहे.